घरामध्ये झालंय शेवटचं नॉमिनेशन बिग बॉस मराठी सीझन 6. हो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरात शेवटचं नॉमिनेशन जे झालंय त्यामध्ये रेवा कौरासे ही सेफ झाली आहे कॅप्टन असल्यामुळे, तर तन्वी कोलते पण सेफ झाली आहे तिकीट टू फिनाले टास्क जिंकल्यामुळे, डायरेक्ट फिनालेमध्ये गेल्यामुळे. तर इथे जे एकूण 5 कंटेस्टंट आहे जे नॉमिनेट आहे, विशाल, राकेश, विशालला तर सजा दिली, विशाल, राकेश, अनुश्री, राखी आणि दीपाली, यापैकी कोण घरी जाणार? कोण घरी जाणार काय वाटतंय तुम्हाला? तर त्यामध्ये सर्वात जास्त बॉटमला खाली नंबर 5 वर आहे राखी सावंत. राखी सावंतने काल ज्या प्रकारे राडा केला दीपालीच्या लग्नावर, जे बोलली आणि जे बोलणं होतं ते इतकं वर्स्ट होतं का मी सांगू पण नाही शकले तुम्हाला. नंतर तुम्ही बघा एपिसोडमध्ये. नंबर 5 वर आहे राखी सावंत, नंबर 4 वर आहे दीपाली सय्यद. दीपालीला कालच विशाल आणि अनुश्रीने आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का तू नेहमी काटा करत राहिली, पण स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम जो आहे ना तू तो खेळायचा विसरली, खेळलीच नाही. तुला आम्ही पदोपदी सांगत राहिलो पण तू तुझा गेम नाही खेळली, फक्त काटा करत राहिली, ग्रुप एकजूट ठेवत राहिली. नंतर नंबर 3 वर आहे अनुश्री माने. मला वाटतं अनुश्री माने या घरातनं आता बेघरणी होत. हे टॉपचे 3 ना, हे कोणीच घराबाहेर जाऊ नाही शकत. तर बॉटमला जे आहे दीपाली किंवा राखी यापैकी एक एविक्शन होणार आहे गाईज. तर अनुश्री माने मास्टर माइंड इंडिव्हिज्युअल गेम खेळते त्याच्यामुळे ती पण नाही जाणार. नंबर 3 वर अनुश्री माने. नंबर 2 वर आहे विशाल कोटियन. हो, विशाल कोटियन जो आता ऑडियन्सला नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतोय का तन्वी फेक आहे, विनर नाही झाली पाहिजे, जे काल आपण बघितलं अनुश्रीचं त्याचं डिस्कशन होतं ते. आणि त्याच्यानंतर तो आता आज रडताना दिसणार आहे का त्याला तिकीट टू फिनालचा टास्क खेळताना आला, बघा माझ्यावर किती अनफेअर होतं. या सगळ्या गोष्टी तो आता ऑडियन्सला दाखवताना दिसतोय, जे त्याच्यावर झालेलं आहे, जे त्याच्यावर झालं आहे तो दाखवण्याचा आता प्रयत्न करतोय की माझ्यावर जेवढे पण स्ट्रॉंग होते ते निघून गेले. मग तो संकेत असो, मग ती रुचिता असो किंवा मग रोशन असो, तर हे सगळे गेले. तर तो नंबर 2 वर आहे विशाल आणि तो तिकीट टू फिनाले जरी खेळला नाही तर तो फायनलमध्ये आहे. नंबर 1 वर आहे राकेश बापटने काल ज्याप्रमाणे टास्क खेळला खूप भारी, म्हणजे त्याला गुडघ्याची इंजरी असताना त्यांनी खूप सुंदर टास्क खेळला. त्याच्यामुळे राकेश बापट नंबर 1 वर आहे. ऑडियन्सचा जबरदस्त सपोर्ट जो आहे त्याला मिळतोय आणि लोक त्याला खूप वोट्स आणि सपोर्ट करत आहे. इवन राकेश बापट विनर एक चालवलं पण जाते सोशल मीडियावर. तन्वी कोलतेचं पण ॲज अ विनर, म्हणजे दोघांपैकी मी तुम्हाला सांगू का, राकेश किंवा तन्वी दोघांपैकी एक जण ट्रॉफी उचलणार एवढं नक्की आहे. आणि नंबर 3 आणि नंबर 4 मध्ये अनुश्री आणि विशाल हे राहणार. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राखी की दीपाली कोण होणार इव्हेक्ट सांगा.